नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचा आज 29वा भाग. मित्रांनो, आज 5 जून, आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. आणि आज जागतिक पर्यावरण दिवशी आपण संवाद साधणार आहोत एका पर्यावरण शास्त्रज्ञांशी. हा एक विलक्षण योगायोग कलांगणच्या या सगळ्या संवाद मालिकेच्या प्रवासामध्ये जुळून आला आणि त्याच्यामुळे आज डॉक्टर नितीन पंडित या पर्यावरण शास्त्रज्ञांशी मी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करणार आहे. मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणण्याचं कारण की पंडित सरांचा जर परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर नितीन पंडित हे डायरेक्टर अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड द एन्व्हायरमेंट, ज्याला ॲट्री असं शॉर्ट फॉर्मने संबोधलं गेलं, तसंच एक्स डिरेक्टर ऑफ प्रायोरिटी इनिशिएटिव्ह ॲट वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट WRI वॉशिंग्टन USA, एक्स प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी कॉन्झर्वेशन. तसेच सर हे इन 1990s यांनी हायटेक कन्सल्टन्सी स्पेशलायझिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप्लिकेशन्स इन एन्व्हायरमेंटल अँड रिन्युएबल एनर्जी सिस्टम. तसेच डॉक्टर पंडित सर हॅव कपल ऑफ मास्टर डिग्रीज इन इंजिनिअरिंग अँड डॉक्टरेट इन पब्लिक पॉलिसी. मित्रांनो, याशिवाय ॲट्री ज्या संस्थेचा मी सुरुवातीला उल्लेख केला, ती ॲट्री ही कंडक्ट्स रिसर्च, एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी अँड पॉलिसी अनालिसिस in 3 interrelated sectors: biodiversity, water and climate change. And as a CEO of WRI, Dr. Pandit launched the restoration program and created partnerships with key institutions such as NABARD. एवढा सगळा कठीण आणि खूप अभ्यासाचा असलेला परिचय जेव्हा मी करून दिला आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की पंडित सरांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण हा आपल्या सगळ्या सामान्य माणसांच्या कारण असं आहे की पर्यावरण हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला, अनेक वेळा वाचला, पण तरी सुद्धा त्यातली जी थेरी आहे, त्यातलं जे टेक्निक्स आहे, त्यातलं जे शास्त्र आहे, याच्याशी सामान्य माणूस तितका अवगत नसतो जितक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे गेली जवळजवळ 30-35 वर्ष त्यांनी ह्या सगळ्या विषयाचा वेगवेगळ्या अंगाने आणि जागतिक स्तरावरती सुद्धा अभ्यास केलेला आहे. म्हणजे पंडित सरांचा परिचय करून देताना अजून एका गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल की गेली 30 वर्ष पंडित सर हे 6 महिने भारतात आणि 6 महिने अमेरिकेमध्ये असतात, अर्थात त्यांच्या या सगळ्या संशोधनात्मक कामाच्या निमित्ताने. आणि त्याच्यामुळे आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी अशा एका महान व्यक्तीशी आम्हाला संवाद साधता येतोय, याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय. पंडित सर, कलांगणच्या या पेजवरती आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मी आता म्हटलं त्याच्याप्रमाणे हा इतका मोठा विषय आहे. पर्यावरण हा खरं तर इतका व्हास्ट सब्जेक्ट आहे आणि त्यातल्या टर्म्स कंडिशन्स किंवा त्यातली जी काही त्यातल्या फ्रेज असतात या सुद्धा सामान्य माणसाला समजून घेणं एका अर्थाने खूप कठीण आहे. आणि त्याच्यामुळे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंडित सरांना विनंती करणार आहे की आमचा जो कलांगणचा श्रोता आहे किंवा संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेचा जो प्रेक्षक आहे, रसिक प्रेक्षक आहे, जो श्रोता आहे, तर ह्यांना समजेल अशा भाषेमध्ये पर्यावरण शास्त्राची उकल आपण करून द्यावी आणि त्या निमित्तानं आणि त्याबद्दल आपण हा संवाद करूया अशी तुम्हाला विनंती करतो. सगळ्यात बाळबोध प्रश्न विचारून ह्या संवादाला सुरुवात करतो. बाळबोध यासाठी म्हटलं की आता जी मी सगळी यादी वाचली, इतक्या मोठ्या मोठ्या संस्थातून तुम्ही काम केलंय आणि तुम्ही रिसर्च केलायत आणि तुमच्या ह्या सगळ्या अकॅडमिक ह्याच्या पार्श्वभूमीवरती, सर, मुळात पर्यावरण शास्त्र म्हणजे आधी नक्की काय? अरे बाबा, बाळबोध प्रश्न असतात ना ते सर सगळ्यात कठीण असतात. त्याला सोप्या शब्दात उत्तर देणं हे आणखीनच कठीण असतं. आणि पर्यावरण शास्त्र आणि बरंच म्हटलं तर बरीचशी आपण जी आत्ताची आधुनिक शास्त्र जी म्हणतो ती बरीचशी आपल्याला इंग्रजीमध्ये शिकवली जातात आणि त्याच्यात बरंचसं त्याचं जे काही लिखाण आहे ते इंग्रजीमध्ये आहे.
त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला बरोबर शब्द मिळत नाहीत मराठीतून. तर त्यामुळे आपल्याला काय काय वेळा इंग्लिशमधले इंग्रजीतले असे शब्द वापरायला लागतील आणि लागतात. पण त्यामुळे ते आपल्या श्रोत्याला बरोबर सोप्या शब्दात मराठीत सांगणं हे तेवढं सोपं नाहीये. सुरुवातीला एवढं फक्त सांगतो. अच्छा, पर्यावरणशास्त्र म्हणजे काय? पर्यावरणशास्त्र म्हणजे निसर्गशास्त्र. निसर्गशास्त्र की ज्यामुळे आपल्याला निसर्गाच्या निगडीत आपलं जीवन जगता येईल, हे जे शास्त्र आहे ते पर्यावरणशास्त्र. हे अगदी सोपं सांगतो. आणि तुम्ही जेवढे निसर्गाच्या बरोबर काम करा आणि जेवढं त्याच्या विरुद्ध काम करणार नाही, तेवढं तुम्ही पर्यावरण शास्त्राच्या निगडीत आहात असं समजून घ्या. बस. अगदीच म्हणजे बाळगोत प्रश्न होता म्हणून तुम्ही सोप्या भाषेत आणि आमच्या सामान्य रसिकाला समजेल अशा भाषेत सांगितलं. मी मुद्दाम पहिला प्रश्न पर्यावरण शास्त्र म्हणजे काय हा विचारला. याचं कारण की मुळात मी त्यांचा परिचय करून देताना पर्यावरण शास्त्रज्ञ असा परिचय करून दिला होता आणि म्हणून ती एक संकल्पना स्पष्ट करावी की पर्यावरण शास्त्रज्ञाशी मी आज संवाद साधतोय म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट करावी म्हणून मी तो पहिला प्रश्न विचारला. मी थोडासा या पर्यावरणातून ब्रेक घेऊन मी सरांना थोडंसं मागे घेऊन जाणार आहे आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा पर्यावरण शास्त्राकडे आपण येणार आहोत. मागे घेऊन जाणार आहे याचं मुख्य कारण असं की मी संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेमध्ये हा संवाद करतोय असं मी सुरुवातीला म्हटलं. डॉक्टर नितीन पंडित हे मी यांचं वर्णन करताना किंवा त्यांचा परिचय करून देताना मी असंही म्हटलं की ते 6 महिने भारतात असतात, 6 महिने अमेरिकेमध्ये असतात. केवळ अमेरिकेमध्येच नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे असाही त्यांचा परिचय आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संगमेश्वर संपदा असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा पंडित सरांचा संगमेश्वर तालुक्याशी असलेला संबंधही तेवढाच समजून घ्यावा लागतो. आणि मला माहिती असलेला संबंध जो आहे त्यापासून मी सुरुवात करतो आणि पंडित सरांना विनंती करतो की तिथून आपण या संवादाला पुढे नेऊया. ह्याचं कारण मित्रांनो, देवरुख अर्थात संगमेश्वर तालुक्याचं ठिकाण म्हणजे जरी तालुक्याचं नाव संगमेश्वर असलं तरी तालुक्याचं मुख्य ठिकाण हे देवरुख आहे. आणि ह्या देवरुखमध्ये असलेली सर्वात जुनी शिक्षण संस्था जी न्यू इंग्लिश स्कूल देवरुख म्हणून जी शाळा देवरुखमध्ये आहे, तर ती शिक्षण संस्था आणि ही शाळा ह्याचे जे संस्थापक होते ते काकासाहेब पंडित. ह्या काकासाहेब पंडित यांचा पुतळा आजही देवरुख हायस्कूलच्या प्रांगणामध्ये लावलेला आपण आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. आणि हे काकासाहेब पंडित हे पंडित सरांचे पणजोबा. पंडित सरांच्या पणजोबांचा तो फोटो त्या ठिकाणी, पुतळा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि त्यांचा त्या वेळेपासून देवरुखच्या शिक्षण संस्थेशी आलेला संबंध आणि त्याच्यानंतर गोळवली या गावामध्ये जे पंडित हे घराणं इथे जमीनदार आहे, म्हणजे गोळवली गावामध्ये त्यांच्या अनेक जमिनी सुद्धा आहेत. तर या अर्थाने देवरुख आणि गोळवली या 2 गावांशी, शहरांशी पंडित सरांचा आलेला संबंध आणि या अनुषंगाने संगमेश्वर तालुक्याशी असलेलं तुमचं नातं. खरं म्हटलं तर माझा जन्म रत्नागिरीचा, खुद रत्नागिरी. अच्छा. घरचा जन्म आहे. वा. माझे आजोबा म्हणजे नानासाहेब पंडित, ते तिकडे पब्लिक लीडर होते बरेच वर्ष. जसे आपले बऱ्याच लोकांचे आजोबा पणजोबा आपल्या क्रांतिकारक होते, त्यातून ते सगळे गेलेले होते. नानासाहेब गोऱ्यांबरोबर त्यांची अटक झाली होती, असं सगळं इतिहास आहे. आणि त्यामुळे बरीच काही पहिली लहानपणची वर्ष मी रत्नागिरीचाच जास्त असा संबंध होता. रत्नागिरी डिस्ट्रिक्टचा संबंध होता, जिल्ह्याचा संबंध होता. पण संगमेश्वर येता जाताना लागत असे म्हणून एवढंच. मला तसं काही कळत नव्हतं की संगमेश्वरचा माझा संबंध काय. मग नंतर थोडं आणखीन जरा समजायला लागलं तेव्हा माझ्या वडिलांनी, श्रीनिवास पंडित यांनी मला असं सांगितलं
की लहानपणी ते न्यू इंग्लिश स्कूल देवरुख मध्ये होते आणि मग नंतर ते पटवर्धन हायस्कूलमध्ये गेले आणि मग बरंच पुढे काय केलं. पण ते त्या शाळेत होते. मी म्हटलं ही न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे कोणती, तर त्यांनी मला ही सगळी गोष्ट सांगितली आणि आम्ही मग देवरुखमध्ये जाणं येणं जे चालूच होतं ते मला त्याचं महत्व हळूहळू कळायला लागलं. काकासाहेबांनी म्हणजे माझ्या पणजोबांनी त्यावेळेला ही जी शाळा सुरू केली त्याच्यासाठी जमिनी दिल्या आणि पण तेवढंच नव्हे, पण कशासाठी दिल्या ह्याच्यावर त्यांचा भर. नुसतं दान देणं हे एक गोष्ट, पण कशासाठी देणं हे फार महत्वाचं. हे कुठेतरी माझ्या मागे मनात होतं आणि अजूनही आहे आणि त्याचा संदर्भ नंतर मी एका मिनिटात सांगतो. मग नंतर तशीच बरीच वर्ष गेली. देवरुखशी संबंध आहे. गुळवलीचं नाव सुद्धा आलेलं नव्हतं बरेच वर्ष. कुठून तरी आपलं वाचलेलं होतं की गोळवलकर गुरुजींचं इथे काहीतरी आहे, एवढंच, ते सुद्धा नाही. पण मग आपली परवानगी असेल तर एक छोटीशी गोष्ट सांगतो. नक्की. साधारणतः कधी 95-96 सालची गोष्ट. मी अमेरिकेतनं असाच इथे आलो कामासाठी. मुंबईला होतो आमच्याकडे घरी माहीमला आणि माझे आजी आजोबा होते. आजी अशी छोटीशी आणि आजोबा नेहमीसारखे असे पेपर वाचत बसले होते आणि मी आपला घुटमळत होतो. आजी म्हणजे काय, म्हणजे माझं काय जीव का प्राण, आणि मला ते असं वाटतं की मी सुद्धा म्हणजे असं तिला दुधावरची साय असं म्हणा. पण असाच घुटमळत असताना काहीतरी त्या दोघांच्याच झालं, नाना आणि आजींच्या. आणि आजी म्हणाली ह्यांचं ना आमच्याकडे काही लक्षच नसतं. म्हटलं काय म्हणतेस, काय आता पुढचं काय. म्हणे अरे तुझे आजोबा एवढं मोठं सगळं काम केलं, तुझे पणजोबांसारखं काम केलं आणि त्यांनी सगळ्यांच्या जमिनी सोडवून दिल्या, मदत केली, लोकांना मदत केली, आपल्याकडे बुवा काही लक्ष दिलं नाही. बरं. तुम्ही म्हटलं अरे कुठचं काय बोलते सत्ताय, आता गेलं सगळं, कुळात गेलं, हे सगळं आता इतिहास झाला, सगळं गेलं. पक्की होती. शेजारी येऊन बसते म्हणजे आहेत अजून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच वेळेला पेपराच्या पाठीमागून नानांचा आवाज, ऐकू नकोस तिचं काही. मी म्हटलं आहेत, नक्की आहेत, काहीतरी आहेत. मग मी विचारलं की हे कुठे आहे. तेव्हा कळलं की या जमिनीत गोळवलीत आहे. अच्छा. म्हणजे हा जवळजवळ 25 वर्षापूर्वीचा हा प्रसंग आणि तो शेवटी कसा संपला. आजीला माहिती होतं की लहानपणी मी तिचा पदर धरून आमच्या आग्र्यात फिरायचो. इथे मला तिने आवड निर्माण करून दिली, झाडं, फुलं, पाणी, सगळ्या गोष्टींबद्दल. तिला माहिती होतं की हा माझा वीक पॉइंट आहे म्हणून. शेजारी येऊन बोलते घेशील ना काळजी. ते जे वचन दिलेलं आहे ते अजून घुटमळत आहे. आणि त्यामुळे तेव्हापासून मी सुरुवात केली. मग हे जमिनी शोधणं, सगळं बघणं, तेव्हापासून हा गोळवलीचा प्रवास सुरू झाला. आणि मी आता 25 वर्ष येऊन जाऊन आहे आणि जास्तीत जास्त आणखी आता येत. पण अजून उत्तर मला अजून देता येत नाही. काळजी घेशील ना म्हणजे काय, तो पर्यावरणशास्त्रीय प्रश्न आहे. क्या बात आहे. पण मित्रांनो, 2 गोष्टींचा उल्लेख सरांच्या आत्ताच्या विवेचनातून जो झाला त्याचा उल्लेख करून पुन्हा पर्यावरणाकडे जाऊया. एक उल्लेख त्यांनी कदाचित मोठेपणा घ्यायचा नाही या हेतूने टाळला असेल म्हणून मी तो करतोय. त्यांच्या पणजोबांचा जो त्यांनी उल्लेख केला की ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला की न्यू इंग्लिश स्कूल देवरुख या शाळेची स्थापना त्यांच्या पणजोबांनी केली. माझी माहिती जर बरोबर असेल तर सुमारे 100-125 वर्षांपूर्वी त्यावेळी 6,000 रुपये कर्ज काढून, स्वतःच्या नावाने कर्ज काढून, लक्षात घ्या 125 वर्षांपूर्वीचे 6,000, त्यावेळी त्यांच्या नावाने ते कर्ज काढलं. त्याच्यात 7,000 रुपयाच्या अधिक देणग्या गोळा केल्या आणि 13,000 रुपयामध्ये ती जागा विकत घेतली आणि तिथे त्या शाळेची स्थापना केली.
किती दूरदृष्टी असेल एखाद्या व्यक्तीकडे की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि ते कर्ज त्यांनी स्वतःच्या नावाने काढलेलं जे होतं ते स्वतःच फेडलं. ते संस्थेवरती त्याचा भार न देता ते स्वतः फेडलं आणि त्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, ज्याचं आज मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण पाहतात. म्हणून मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला, कारण पणजोबांनी केलेला हा सगळा उद्योग ह्याच्या अर्थी ही चौथी पिढी नितीन सरांची की ज्यांचा संगमेश्वरशी संबंध आलेला होता चौथ्या पिढीपर्यंत आणि तिथपासून मग नंतर आता सरांनी सांगितले त्याच्याप्रमाणे त्यांच्या गोळवलीमध्ये जमिनी होत्या आणि त्यांचा शोध त्यांना लागला. पण याही दोन्ही अर्थाने संगमेश्वरच्या मातीशी जुळलेली ही नाळ. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेत ज्यांनी संगमेश्वरचं नाव जगाच्या नकाशावरती नेलं, कारण पंडित सरांचं नाव आज केवळ भारतातच नाही तर अमेरिकेपासून अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं मोठं काम आहे, त्याचा उल्लेख आपण पुढच्या ह्या आपल्या संवादामध्ये करूया. सर, पुन्हा एकदा पर्यावरणाकडे येताना माणसाची बदललेली जीवनशैली आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी याचा संबंध पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही कसा लावता? आपली जीवनशैली जी बदलली आहे त्यात आपण बऱ्याच गोष्टींचा वापर आता जो करायला लागतो. जी कोणती गोष्ट मिळेल त्याचा आपण काही ना काहीतरी वापर करतो आणि तो आपल्यासाठी करतो. पण जे आपण निसर्गाकडून घेतो ते शेवटी तिथेच जायला लागतं आणि ते कुठून ना कुठून तरी जातं. पण ते कोणत्या रूपात जातं इथे जर आपण लक्ष दिलं नाही तर मग ते रूप असतं ते काही भयानक होऊ शकतं. उदाहरण म्हणजे आता आपण साधं उदाहरण म्हणजे आपण प्रदूषणाचं जे म्हणतो, म्हणजे जर आपण असं जर आता प्लास्टिक ह्या प्लास्टिकचा दोष आहे असं नाही, पण आपण प्लास्टिक ही गोष्ट आहे म्हणजे ती निसर्गात सुद्धा म्हणजे आता ती असू शकते हे आपल्याला माहिती आहे, ती तयार करू शकतो हे सुद्धा माहिती आहे. म्हणजे असं नाही आहे की त्याचं फिजिक्स आणि केमिस्ट्री काही अलौकिक आहे आणि ते असं निसर्गाच्या विरुद्ध आहे. पण त्याचा वापर आपण कसा करतो हे जर आपण नीट शिकलो नाही तर मग त्याचं प्रदूषण कसं तयार होतं आणि काय होतं त्याचं रूप महाभयंकर होऊ शकतं. तर म्हणून मला असं वाटतं की आपण आता पर्यावरणी असा जर विचार करायचा झाला तर आपल्याला आपली जी जीवनशैली आहे त्याच्यात आपण कोणत्याही गोष्टीचा वापर करताना तो निसर्गाला चढून आपण करतोय का त्याच्या आपण विरुद्ध करतोय ह्याचा विचार घेऊन जर आपण करायला लागलो तर आपण थोडीशी प्रगती करू शकतो. नाही तर आपण जेवढ्या दृष्टिकोनातून प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारे जे निर्माण करतोय, आता आपण हवेतलं एअर पोल्युशन करतो किंवा आता हीट वॉर्मिंग करतो किंवा पाण्यातलं आपण पोल्युशन करतो ज्याच्यामुळे आता मासे आणि हे मरतायत सगळीकडे वगैरे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकार त्यात मी जात नाही जास्त, कारण त्यांनी खरं म्हटलं तर डिप्रेस व्हायला लागलं आपल्याला आणि ते आपल्याला व्हायचं नाही. कारण ऍक्च्युली निसर्गाने आपल्याला बरेच त्याचे पर्याय सांगितलेले आहेत आणि सांगत राहतो, पण ते आपण ऐकणं आणि त्याप्रमाणे आपली जीवनशैली बदलणं हे महत्वाचं, हे पर्यावरण. याला जोडून विचारतो, पर्यावरण शास्त्र म्हणजे काय असा मी प्रश्न तुम्हाला सुरुवातीला विचारला तेव्हाही तुम्ही त्याचं विवेचन केलं. आताही तुम्ही असं सांगताय की हे पर्यावरण शास्त्र आहे. मुळात पर्यावरण शास्त्र हा एक स्वतंत्र विषय म्हणून केव्हापासून अस्तित्वात आला हा पहिला प्रश्न. आणि दुसरा त्याचाच जोड प्रश्न की ह्याची गरज का निर्माण झाली? छान प्रश्न. खरं म्हटलं तर पर्यावरण शास्त्र हे बरेच वर्ष होतं. 19th सेंचुरीमध्ये सुद्धा काही त्याचे असं रेफरन्सेस आहेत. लोकांनी म्हटलेलं आहे की आपण आणि अगदी त्याच्या पूर्वी सुद्धा आपल्या सुद्धा इतिहासात त्याचे असे रेफरन्सेस आहेत. पण आत्ताच्या जगात
हे साधारणतः 1960s मध्ये बहुतेक एक अमेरिकेत रेचल कार्सन म्हणून एक सायंटिस्ट होते. त्यांनी एक सायलेंट स्प्रिंग म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकांनी म्हणजे अमेरिकेत आणि युरोपमध्ये आणि मग नंतर बाकी शिक्षण संस्थेत सगळ्यांचं इमॅजिनेशन त्याच्यात कॅप्चर केलं. त्यांनी त्यात असं लिहिलं होतं की आपण साध्या साध्या ज्या गोष्टी करतोय आपल्या जीवनशैलीत त्याच्यातून किती किती त्याचे दुष्परिणाम होत आहेत आणि ते चित्र भयंकर आहे आणि आपण हे देऊ नये. तर आत्ता जे शिकवलं जातं वेगवेगळ्या शिक्षण संस्थेत पर्यावरण शास्त्रात एन्व्हायरमेंटल सायन्सेस किंवा इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही अशा शास्त्रात जे शिकवलं जातं त्यात हल्ली रेफरन्स नॉर्मल हा रेचल कार्सनच्या पुस्तकापर्यंत दिला जातो. हे इथून आत्ताची सुरुवात म्हणायची झाली तर तिथे म्हणजे पूर्वीचे आहेत रेफरन्स आहेत. तसाच एक रेफरन्स माझ्या वाचनात आला होता म्हणून त्याचा उल्लेख करतो. जॉर्ज पर्किन यांच्या मॅन अँड नेचर या 1907 साली लिहिलेल्या पुस्तकामध्ये मानव आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आणि त्याचे विपरीत परिणाम याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि पर्यावरणाचं शिक्षण देणारं पहिलं पुस्तक असं त्याला म्हटलं गेल्याचं कुठेतरी वाचनात आलंय. तर मग तिथपासून ह्या सगळ्याला सुरुवात झाली. म्हणजे कारण तुम्ही आता कार्सन मॅडमचा जो उल्लेख केला तो इट वॉज 1960s बरोबर आणि हे जे आहे हे 1910 म्हणजे पहिल्या दशकामध्ये बरोबर म्हणून विचारलं. नाही बरोबर आहे. पण मी एवढंच म्हणतोय की खरं म्हटलं तर जॉर्ज पर्किन्सच्या आधीचे सुद्धा रेफरन्सेस मिळतील. अच्छा वेगवेगळे. त्यामुळे ते बरोबर एक्झॅक्टली कुठे सुरू झालं असं सहजासहजी नाही असं ते डिफाईन करता येणार नाही. पण आता त्याचे म्हणजे परिणाम काय झाले सांगतो. आता जॉर्ज पर्किन्सने जे पुस्तक लिहिलं आणि त्यावेळी काही त्या संदर्भातली पुस्तकं जी आली आणि त्याच्यावरनं एक आता मोठा परिणाम म्हणजे असा अमेरिकेचे प्रेसिडेंट त्यावेळेला टेडी रुझवेल्ट झाले होते नंतर. अच्छा. ते 3दा प्रेसिडेंट का असे काहीतरी झाले 2दा का 3दा पहिल्यांदा. आणि मग ते नंतर ब्राझीलच्या ट्रिपवर गेले. रुझवेल्ट म्हणून तिकडे नदी जी आहे त्यांच्या नावाने लिहिली आहे. ऍक्च्युली त्याचं नाव वेगळंच होतं आणि त्यांचं अतिशय छान असा प्रवास त्याच्यावरती झाला. पण खूप म्हणजे असा म्हणजे त्यात ऍडव्हेंचरस प्रवास झाला असं म्हणायचं. आणि ह्या माणसाला त्यावेळेला प्रेसिडेंट असून त्यांना कळलं की आपण हे काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला त्यांचं वाचन होतं. हे सगळे विषय असे हळूहळू पर्किन्स सारख्या लोकांमुळे बाहेर येत होते अगदी हळूहळू. पण ते त्यांना समजलं आणि त्यांनी स्वतःनी त्याचं एक्सपिरियन्स केलं. आणि जेव्हा ते परत आले तेव्हा पुन्हा जेव्हा ते एकदा प्रेसिडेंट झाले तेव्हा त्यांनी अमेरिकेतली नॅशनल पार्क्सची मुव्हमेंट सुरू केली. सगळी जी मोठी मोठी नॅशनल पार्क्स आहेत अमेरिकेतली येलोस्टोन वगैरे जी सगळी आहे त्याची जी मुव्हमेंट सुरू झाली त्या टेडी रुझवेल्ट प्रेसिडेंट टेडी रुझवेल्ट मध्ये. त्यामुळे म्हणजे तो जॉर्ज पर्किन्स सारख्या लोकांनी जी ही त्यावेळेला जी मुव्हमेंट सुरू केली त्याचे तेव्हाचे परिणाम झाले. तेव्हा हो असं आपण म्हणू शकतो की पर्यावरणशास्त्र तिथे सुरू झालं. पण तसंच आणखीन सुद्धा आपण जाऊ शकतो की ज्यांनी त्यांनी महत्वाचं लिहिलं त्यावेळेला ते महत्वाचं म्हणजे असे अमुक एक ते डिफाईन न करता त्याची त्या काळानुरूप जेव्हा जेव्हा त्याची गरज भासत गेली तेव्हा तेव्हा त्याच्यावरती अभ्यास अर्थातच होत गेला आणि संशोधन होत गेलं. आणि आत्ताचा जो आहे तो रेचल कार्सन मध्ये सुरू झाला असं सर आपण सुरुवातीलाही उल्लेख केला की आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि त्या दिवशी आपण हा संवाद करतोय. मुळामध्ये अशा प्रकारे एखादा दिवस 365 दिवसापैकी एखादाच दिवस पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर असा वर्षातून एक दिवस साजरा करण्याचं काही प्रयोजन असतं किंवा तो एक साजरा करण्यामागची भावना काय असते आणि त्यापेक्षा महत्वाचं की एक दिवस साजरा केल्यानं त्याची खरोखर उपयुक्तता आहे. कसं उत्तर देऊ.
ऍक्च्युली एका दृष्टिकोनातनं आहे. पर्यावरण शास्त्राचा उपयोग करणं म्हणजे आणि त्यात प्रगती करणं, आपली माणसाची प्रगती करणं, आणि हे जर आपल्याला शिकायला हवं असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की निसर्गावर किती प्रकारचे आपण प्रयोग करतो आणि त्याचे किती प्रकारचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे माझं तरी मत असं आहे की तुम्ही 1 दिवस करा, 10 दिवस करा किंवा वर्षभर करा, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाठीमागे असं आहे की लोकांना कळावं की पर्यावरण शास्त्र म्हणजे हे आहे, पर्यावरणाची अशी काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, त्या दिवशी आपण त्याबद्दल जास्त बोलतो आणि असे बरेच आणखीन विषय असतात म्हणून त्यांचे सुद्धा असे दिवस असतात, बरोबर. आणि ते युनायटेड नेशन्स वगैरे अशा इन्स्टिट्यूशन्स असतात ते असे करतात. ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं इनफॅक्ट जेवढं पर्यावरण शास्त्राबद्दल वेगवेगळ्या प्रकारे आपण जे लोकांना सांगू शकू ना तेवढं सांगावं, कारण त्याची गरज आहे. पर्यावरण दिवस साजरा करण्याची गरज आहे, कारण लोकांमध्ये त्याची जागृती होण्याची गरज आहे, पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून तो 1 दिवस करा किंवा 365 दिवस करा, रादर 1 दिवस करणं ही 365 दिवस साजरं करण्याची पहिली पायरी असेल असं मानून आपण पुढे गेलो तर त्याच्यामध्ये यश आहे, असं तुमच्या ह्या विवेचनाचा अर्थ आहे. म्हणून त्याला जोडून विचारतो, निसर्ग आपल्याला संदेश देतोय स्वतःची काळजी घेण्यासाठी, आपण निसर्गाची काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे जसं अध्यात्मामध्ये धर्मो रक्षति रक्षितः अशी एक फ्रेज आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही निसर्गाची काळजी घ्या तर तुमची निसर्ग काळजी घेईल, असं ह्या पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा म्हटलं गेलं. निसर्गाची काळजी घेणं म्हणजे आधी नक्की काय करायचं? एक साधं आत्ताचं उदाहरण देतो. हो, आत्ता आपण 2 वर्ष हा भयंकर प्रसंग जो झाला कोविड, पूर्वी असा स्पॅनिश फ्लू झाला होता वगैरे. आपण जर शास्त्रज्ञांना विचारलं, त्यांना व्हायरॉलॉजिस्ट म्हणतात, जे व्हायरसेसचा अभ्यास करतात, तर त्यांच्याशी आपण बोललं तर एक आपल्याला कळतं की आता आपण म्हणतोय की आपण झाडं कापू नये, आपण जंगलं कापतो वगैरे वगैरे. अच्छा, त्याचा एक दुष्परिणाम आपल्याला नक्की माहिती आणि आपल्या सोशल मीडियावरती नेहमी दिसतो की काय, की बिबट्या आरे कॉलनीत आला मुंबई, किंवा आपल्याकडे येऊन म्हणजे आपल्या वस्तीत आला, किंवा बाकीची काही प्राणीमात्र आला. आपल्याला हे माहिती आहे की ते का आले, कारण त्यांचं जंगल तोडलं गेलं, त्यांना जे खायला मिळतं ते मिळत नाही आणि म्हणून झालं. हे आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे. व्हायरस याच्यापेक्षा वेगळा का असावा? व्हायरस ची टेंडन्सी सुद्धा सर्व्हायव्हलचीच असते. आता आपण झाडं तोडली किंवा निसर्गाचं असं त्याच्यावर म्हणजे एक प्रकारचं असं हत्यार त्याच्यावर असं चालवलं, तर तिथे जिथे व्हायरसेस असतात ते छान आपापल्या वास्तव्यात राहत असतात, पण ते कुठून ना कुठे डिस्टर्ब झालं तर व्हायरसेस बाहेर येतात आणि हे अगणित आहेत. आता ते अगणित आहेत, त्यातले काहीच व्हायरसेस असे असतात की त्यातून ते बाहेर पडतात आणि दुसऱ्या कोणत्या एखाद्या प्राण्यावर इन्क्लुडिंग माणूस याच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. पण बरेचसे त्यातले त्यांना राहताच येत नाही, ते बाहेर त्यांना एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना काही माहीत नसतं आणि ते मरतात, खरं एक्सटिंक्ट होतात ते. पण एखादा स्मार्ट निघतो, त्यातला हुशार असतो, त्याला एका स्पीशीज मधून दुसऱ्या स्पीशीज मध्ये उड्या कशा मारायचं तो शिकतो, तो अडॅप्टेबल असतो
आणि त्याला माहिती असतं की किंवा तो शिकतो की आपण हे कसं करायचं. त्याचं उदाहरण म्हणजे कोविड. तर आता आपण जर विचार केला, हे चायनीज कन्स्पिरसी आणि हे होऊन येतं, हे सोडून द्या. शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर आपण निसर्गावर हा जो अत्याचार चालू आहे त्याच्यातून व्हायरस हा कुठेतरी बाहेर पडला आणि त्यांनी शोधत 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 तो बॅट्स मधून मग कुठून असा करत करत शेवटी काही ना काही चायनीज त्या वेट मार्केट्स मधून आला असेल का कुठून आला असेल. पण त्याचं मूळ कारण काय? मूळ कारण हेच ना की आपण निसर्गावर आधी हात उगारला. आता असं नाहीये की आपण काहीच करू नये किंवा काहीच करू शकत नाही, कारण मी म्हटलं तसं त्यात ते लाखो न लाखो असे व्हायरसेस रोज बाहेर पडत असतील, मरत सुद्धा असतील. आपण घाबरून राहावं असं नाही, पण हे समजून घ्यायला हवं. आणि जर आपण समजून घेतलं तर ह्याबद्दल आपण कदाचित काहीतरी करू शकू. पण हे महत्वाचं जे आपला जो संबंध आहे निसर्गाशी, त्याचं हे आत्ताचं उदाहरण आहे. सर, आता तुम्ही ह्या तुमच्या विवेचनामध्ये आपण निसर्गावर हात उगारला असा एक शब्दप्रयोग वापरलात आणि त्याच्यामुळे म्हणजे पर्यावरणाच्या हानीबद्दल बोलताना नेहमी पहिल्यांदा हेच बोललं जातं की निसर्गाशी आपण प्रतारणा केली म्हणून हा सगळा उपद्व्याप झालाय किंवा आपण त्याचा त्रास भोगतो आहोत. मला वाटतं गेल्या वर्षीच्या 5 जूनला म्हणजे 2021चा जो पर्यावरण दिवस, जागतिक पर्यावरण दिवस झाला, तर त्या दिवशी युनायटेड नेशन्सनी त्याचं जे लोगो किंवा बोधवाक्य असतं तर ते इकोसिस्टम रिस्टोरेशन असं त्याला केलं होतं. बरोबर. म्हणजे ते रिस्टोर करण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. हे एक सरळ सरळ आता दिसतंय समोर. बरोबर. ह्याला जोडून वेगळा प्रश्न विचारतो की आत्ताच्या ह्या सगळ्या तुमच्या विवेचनामध्ये जो एक भाग राहिला किंवा ज्याच्याकडे खरं म्हणजे फोकस करण्याची गरज आहे की माणसाने निसर्गाशी केलेली प्रतारणा जी आहे किंवा माणसाने निसर्गाच्या विरुद्ध केलेलं जे वर्तन आहे, ह्या आपल्या सगळ्या न्याय व्यवस्थेमध्ये हे वर्तन हा गुन्हा समजला जातो का? पहिला प्रश्न. आणि जात नसेल तर तो समजला जावा का? आपल्या म्हणजे एकंदर सिस्टीममध्ये संबंध न्यायाच्या निसर्गाला म्हणजे व्यक्तिमत्व देणं हे अजून तसं मानलं जात नाही. काही ठिकाणी मात्र भारतात सुद्धा नद्यांना फॉर एक्झाम्पल व्यक्तिमत्व आहे अशी मुवमेंट चालू आहे आणि त्यात सुप्रीम कोर्ट पर्यंत सुद्धा हा विषय गेलेला आहे. पण तो विचार आणि तो असा आत्मसात करून घेणं हे अजून आपल्या समाजाला जमलेलं नाही. म्हणजे निसर्गाला व्यक्तिमत्व द्यायचं म्हणजे काय हे आणि हे सोपं सुद्धा नाही. हे असं नाहीये की सहजासहजी करता येईल, कारण आपण कधीच असं केलं. काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यात आपण निसर्गाशी आपला जो संबंध आहे तर त्या सगळ्यालाच आणि जे आपण म्हणा प्रतारणा करतो ती सगळीच हानिकारक असते असं सुद्धा समजून बरोबर नाही. म्हणजे आता आपण जे म्हणतो की आपण शेवटी आता म्हटलं की आपल्याला भाजीपाला तर खायला लागतोच, म्हणजे आपण ते खातोच, किंवा आपण जर मांसाहारी असलो ते आपण खातोच. पण म्हणजे काय सगळ्याच गोष्टी म्हणजे प्रतारणा असं नाही. पण ते कुठपर्यंत न्यायचं ते आवाक्याच्या बाहेर जाता कामा नये आणि ती लिमिट्स काय आहे हे ठरवणं हे
रोजच्या रोज हे करणं हे कठीण आहे. हं. त्याच्यामुळे काय होतं की आपण जर ते न्यायात जर त्याचं रूपांतर करायचा प्रयत्न केला हं. तर त्याची भीती अशी की ते एकदम ते सुद्धा आवाक्याच्या बाहेर जाऊ शकतं. हां. आता उदाहरण त्याचं असं हं. मी दुसऱ्या बाजूने सांगतो. हो. पर्यावरणी म्हणजे खरं मी सांगायला हवं की हो त्याला मिळायलाच हवं आणि हो. निसर्ग म्हणजेच हो कबूल आहे. पण हं. आपण जर असं जर धरलं की आता बाहेरच्या कोणत्याही प्राणीमात्राला आपण मारायचंच नाही, हं. हे ते करायचंच नाही. आता आपण इथे गोळवलीत आहोत, हो. रत्नागिरीत आपलं चाललंच आहे. आपल्याला माहितीच आहे की आपल्याला वानरांचा, माकडांचा, रस्त्यावरच्या कुत्र्यांचा हा किती त्रास होतो. हो. म्हणजे मी असं चुकून सुद्धा म्हणू शकणार नाही की बस सगळ्यांना मारून टाका सगळं. हं. पण हा प्रश्न तर सोडवला पाहिजे. हं. तर त्यामुळे तो बरोबर त्याची तुलना करून त्याचा बॅलन्स कुठे हे करायचा हे ठरवणं सोपं नाही. हां. आणि त्यामुळे त्याचं न्यायात रूपांतर करणं हां. हे हानिकारक सुद्धा होऊ शकतं. शकतं. हं. म्हणून जरा थोडं अजून थोडा त्याला वेळ द्यावा. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा एकूण अर्थ असा आहे की त्याला न्यायाचा बडगा किंवा कायद्याचा बडगा दाखवण्यापेक्षा माणसाच्या सतसत विवेक बुद्धीवरती तो विषय सोडून दिला तर जास्त त्याच्यातून परिणामकारकता साधता येईल, असंच एकंदर म्हणायचं आपला हा आहे. सर आता एवढंच एक हो. फक्त सांगतो की फक्त काही गोष्टी असतात हं. त्या अगदीच विद्रूप असतात. हो. त्याच्यात खरं म्हटलं तर ते सहजासहजी सांगता येतं की हे बरोबर नव्हे. हो. आपण आता नदीच्या खोऱ्यात काहीतरी बांधणं हे बरोबर नव्हे. सगळ्या म्हणजे आता झाडं सगळीच आपली जंगलं चांगली जंगलं आहेत ती कापणं बरोबर नव्हे. तर काही गोष्टींचा न्यायात आपण त्याचा आता करू शकतो आणि त्यामुळे त्याला कंप्लायन्स लागणार, हे हळूहळू होणार आहे. खरं. सर, आपल्या या संवादाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाताना मी सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना सांगितलं होतं की सर 6 महिने भारतात असतात आणि 6 महिने अमेरिकेत असतात. अर्थात मी अमेरिकेत असतात असं म्हटलं नुसतं, पण केवळ तुम्ही अमेरिका एवढाच एक मर्यादित न ठेवता तुम्ही जगाच्या अनेक देशांमध्ये प्रवास केलाय आणि अनेक ठिकाणी अभ्यासही केलाय. या अनुषंगाने विचारतो की आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरणीय हानी आणि भारतातील पर्यावरणाची हानी याच्या तुलनेकडे एक पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून जेव्हा तुम्ही जगभर फिरून अभ्यास करता तेव्हा या दोन ठिकाणच्या तुलनेकडे तुम्ही कसं पाहता, किंवा तुम्हाला त्याच्यात जास्त काय आढळतं, म्हणजे जास्त हानी कुठे आढळते असं म्हणू आपण आहोत. आता काही विषय असे असतात की जे स्थानिक विषय असतात. हो. पर्यावरणाचे. हो. आणि ते तिथेच सोडवले तर ते असतात. ऑफकोर्स हल्ली सोशल मीडियामध्ये सगळ्यात जागतिक प्रश्न होतो. त्यामुळे त्याला कुठलीही छोटी गोष्ट झाली की लगेच त्याला एक जागतिक स्वरूप मिळतं. पण जे स्थानिक जे काही पर्यावरणाचे जे काही इश्यूज असतात स्थानिकच ते सोडवायला हवे. ते तिकडच्या लोकांना आपण ते सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे म्हणजे हे त्यातलं महत्वाचं सांगण्याचं मुद्दा. आता त्याच्या आधारित हे सांगतो की त्यामुळे आंतरराष्ट्रीय जे काही त्याचे जे पर्यावरणीय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे कसे की क्लायमेट चेंज हा आता म्हणजे सगळ्या जगाला लागू पडणारा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यात भारतात काय चाललंय आणि अमेरिकेत काय चाललंय आणि युरोपमध्ये काय चाललंय, ही जी चर्चा आहे ही प्रत्येक क्लायमेट चेंजच्या कॉन्फरन्समध्ये असते.
अच्छा. आणि ती होत आली आहे आणि ते चालू राहणार आहे असं दिसतंय. आणि त्यात वेगवेगळे व्ह्यूज आहेत. आणि त्यात आता म्हणजे फॉर एक्झाम्पल वेस्टर्न नेशन्स सगळी जी आहेत, डेव्हलप नेशन्स त्यांना म्हणतात, त्यांनी ऑलरेडी बरंच म्हणजे क्लायमेटमध्ये जे काय करायचं तर त्याचे कार्बन डायऑक्साईड एमिशन्स त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. आणि ते म्हणतात की ती जे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे ते बजेट संपलेलं आहे, पण ते आम्ही लक्षात घेऊ शकत नाही. पण आता पुढचं जे आहे त्यात मात्र आम्हाला ती परमिशन हवी असं माझ्या मनाप्रमाणे हे चुकीचं आहे. आणि त्यात भारताचा स्टँड चांगला आहे की ते म्हणतायत की आमचं आता कार्बन एमिशन्स कमी आहे, पर पर्सन कमी आहे, ती कमी ठेवायला हवी, त्याप्रमाणे आपल्याला आपली जीवनशैली बदलायला हवी. पण डेव्हलप नेशन्सनी त्यांची कामं ही कमी करणं और त्यांची एमिशन्स कमी करणं हे महत्वाचं आहे. आणि हे त्यामुळे भारताची आणि आंतरराष्ट्रीय क्लायमेट चेंज सारख्या विषयात पोझिशन जी त्यांनी घेतली आहे ती चांगली आहे. आता हा विषय सगळ्यांना लागू होतो म्हणून तो इथे सुद्धा लागू होतो, पण ते उलट असं सहज होऊ शकत नाही की जो इथे लागू आहे तो सगळ्यांनाच लागू आहे, बरोबर. पण फरक जर विचारला तर एक मात्र आहे की म्हणा आपलं पॉप्युलेशन म्हणा किंवा आपलं न्यायाचं जी सिच्युएशन आहे एकंदरीत त्याप्रमाणे म्हणा, पण इथे जे एकंदरीत सॅनिटेशनचा जो इश्यू आहे, ते जे प्रदूषण आपल्याकडे आहे आणि पब्लिक हेल्थचा जो इश्यू आहे तो मात्र बाकीच्या आंतरराष्ट्रीय एस्पेशली डेव्हलप नेशन्समध्ये आपण जे बघतो त्या मानाने खूप रिस्की वाटते. त्यात म्हणजे डेंजर आहे आपल्याला आणि तो पर्यावरणीय विषय आहे आणि त्याला त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे हे महत्वाचं. हा एक स्थानिक विषय सांगितला आणि एक आंतरराष्ट्रीय विषय सांगितला आणि त्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी ते बघायला. अगदी मुद्दाम हा प्रश्न विचारण्याचं कारणही आणि सर हेच होतं की जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या हिंदुस्थानची तुम्ही जी आता काळजी व्यक्त केलीत की सॅनिटायझरच्या बाबतीत असेल किंवा ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, तर ह्या सगळ्या बाबींवरती मगाशी आपण जसं म्हटलं की माणसाने त्यांची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करण्याची आणि त्याच्याप्रमाणे निसर्गाशी प्रतारणा न करता निसर्गाशी साम्य दाखवण्याची गरज आहे आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत. तसंच आता तुम्ही बोलताना काही पर्यावरणाचे विषय हे त्या स्थानिक पातळीवरती तपासून पाहावे लागतात असं म्हटलं म्हणून आणि आपण रत्नागिरी जिल्ह्यात बसून बोलतोय म्हणून एक प्रश्न विचारतो आणि मुलाखतीच्या समारोपाकडे जातो, कारण एक 2-3 प्रश्न विचारून आपल्याला या संवादाचा समारोप करायचा आहे. सर, एक काही महिन्यांपूर्वी, एक काही दिवस 2 महिन्यापूर्वी साधारणतः महाराष्ट्र टाइम्समध्ये 2 लेख वाचले. एक लेख लिहिला होता फेडरेशन ऑफ रत्नागिरी डेव्हलपमेंट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी. दुसरा लेख लिहिला होता भारतीय जीवन व पृथ्वी रक्षण चळवळीचे निमंत्रक यांनी. रत्नागिरी डेव्हलपमेंट संस्थेच्या अध्यक्षांनी लिहिलं होतं समृद्धीची संधी आणि जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळीच्या निमंत्रकांनी लिहिलं विनाशाची वाट. आता मी सुरुवातीपासून असा उल्लेख करतोय की मी आज एका पर्यावरण शास्त्रज्ञाशी गप्पा मारतोय. जर ते शास्त्र आहे, पर्यावरण हे जर शास्त्र आहे, तर एखादाच प्रोजेक्ट एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या माणसांना 2 वेगवेगळ्या प्रकारचा भासतो, किंबहुना तो वेगवेगळ्या टोकाच्या प्रकाराचा भासतो. म्हणजे समृद्धी आणि विनाश ही जी 2 मोठी टोकं आहेत, एवढ्या 2 मोठ्या टोकांचा तो भासतो. जर पर्यावरण हे शास्त्र मानायचं असेल तर ह्या एकाच विषयाला इतकी परस्पर विरोधी अंग कशी काय असू शकतात? पर्यावरण शास्त्रात बऱ्याच शास्त्रांचा समावेश आहे.
तकनिकी गोष्टी खूप आहेत हा आणि त्यात सामाजिक विषय सुद्धा आहेत. हा आता जर सामाजिक विषय म्हणजे आपण म्हणजे अर्थशास्त्र जर म्हटलं हो तर त्या दृष्टिकोनातनं बहुतेक जे डेव्हलपमेंटचे लोक होते, मला तरी असं वाटतं, मी ते वाचलेले नाही येतले, हा पण बहुतेक त्यांचं म्हणणं असं असावं की हे जर आपण वाढवलं तर आपल्या आर्थिक प्रगतीवर त्याचा इफेक्ट चांगला होईल, असं बहुतेक त्यांचं साधारण असं म्हणणं असावं. तर दुसऱ्यांचं हे पर्यावरणी तकनिकी दृष्टिकोनातून बहुतेक असं सांगितलं गेलेलं असावं की त्याच्यामुळे पाण्यावर हे होईल किंवा हवेवर हे होईल, असं कृषी उत्पादनांवरती परिणाम होईल. बरोबर. आता असं होऊ शकतं की दोन्ही एका वेळेला खरे होऊ शकतात. पण महत्वाचं याच्यात हे लक्षात घ्यायचं की मी तरी असं म्हणतो की पर्यावरण म्हणजे असं विचार करा की असं एक घर आहे, आपण सगळेजण घराच्या बाहेर आहोत, आपण तिथे नाही आहोत. घराला दरवाजे आहेत, घराला खिडक्या आहेत आणि आपण घरात आतमध्ये बघतोय की हा आहे काय, आणि समजण्याचा तुम्ही आणि आम्ही समजण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलं एक जो लेख होता तो आर्थिक दृष्टिकोनातनं घरात आतमध्ये बघत होता, त्याला घराचं एक दृश्य दिसत होतं. दुसरा लेख जो बघत होता तो खिडकीतून बघत होता, त्याला घराचं एक दुसरंच दृश्य दिसत होतं. कदाचित एकाला छान अशी भिंत दिसत होती, त्याच्यावर पेंटिंग दिसत होती, दुसऱ्याला कदाचित अडगळ दिसत असेल माळ्यावरची, पण आहे ते एकच घर. त्यामुळे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं बघताय ह्याच्यावरती याचे कितीतरी त्याचे व्ह्यूज असू शकतात. तर त्यामुळे पण घर म्हणजे काय हे जर बघायचं झालं तर त्याच्यात शेवटी आपल्याला काय करायला लागतं, म्हणजे जिथे जिथे काही जे असे जे प्रोग्राम्स चांगले झाले, अशी जी उदाहरणं जगात आहेत, त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्थानिक लोकांना ज्यांच्या इथे हा प्रश्न उद्भवलेला आहे, आणि ते नुसते आपण शिकलेले लोक वगैरे असं नाही, जे गरीब लोक आहेत, जे आदिवासी जे लोक आहेत, ज्यांच्यावर हे परिणाम होणार आहे, त्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर जर विचारविनिमय थोडासा जर केला आणि त्यांच्या दृष्टिकोनात, कारण हा स्थानिक विषय आहे, त्यामुळे तो तिथेच सोडवला पाहिजे. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत ते सांगत नाहीत, कारण ते घराच्या आत आहे, ते जोपर्यंत सांगत नाही की तुमचं म्हणणं हे आहे, तुमचं म्हणणं आहे, पण साधारणपणे आपण हे असं असं करू शकतो, जोपर्यंत ते म्हणत नाही तोपर्यंत पर्यावरण शास्त्र तुम्हाला असं एकाच दृष्टिकोनातनं सांगू शकत नाही आणि सांगू नये, कारण नाहीतर मग दुसरा दृष्टिकोन बघितला जाणार. पण त्यात स्थानिक म्हणजे कोण, जे लोक घरात आहेत ते, आणि कारण त्यांना घर माहिती आहे, आतून माहिती आहे, आणि ते त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे असं कसं होऊ शकतं कारण ती वस्तुस्थिती आहे, पण त्याबद्दल काय करायचं म्हणजे ते त्यांना विचारायला आवश्यक आहे. म्हणजे एकूण याचा सारांश असा काढता येईल का की दोन मुद्दे जे तुम्ही आता म्हटले त्याप्रमाणे मुळात ह्याच्याबद्दलचं मत हे तुमच्या भाषेतल्या त्या घरात राहणाऱ्यांनी करावं, नंबर एक, आणि नंबर दोन की पर्यावरणीय शास्त्रातून ह्या गोष्टीचा विचार करताना तो केवळ पर्यावरणीय शास्त्रातून न करता त्याला संबंधित जी अनेक बाकीची जी अंग आहेत त्याची, म्हणजे मग ते सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल वगैरे, ह्या सगळ्या कसोटीवर तपासून त्याचं उत्तर शोधलं, म्हणजे तिथे प्रत्येक ठिकाणी 2+2 = 4 असंच उत्तर येईल असं नाही, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करून त्याचं उत्तर घ्यावं, असंच एकंदर तुमच्या सांगण्याचा हेतू होता. ह्या ज्या ह्याची जी आपण आता चर्चा केली, ह्याच
चर्चेला अनुषंगून म्हणून एक संशोधन झालं होतं. राष्ट्रीय पातळीवर अतिरिक्त असलेल्या कृषीजन्य टाकाऊ पदार्थापासून 16,881 मेगावॅट एवढी नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे की एवढी नवीकरणीय ऊर्जा म्हणजे निर्माण होऊ शकते, एवढी कॅपॅसिटी आहे असं त्यांचा अभ्यास सांगतो. ज्याला आपण आज आपण जे सगळं चर्चा जी करतोय ती थर्मल पॉवर ह्या विषयावरती करतोय. एकीकडे घनकचऱ्याची समस्या, एकीकडे औद्योगिक कचऱ्याची समस्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूला ह्या अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची परिस्थिती किंवा क्षमता असं असताना सुद्धा ह्या स्रोताचा वापर न करता त्या थर्मल पॉवरच्या मागे लागायचं आणि त्याच्याबद्दलच्या चर्चाच करत राहायच्या किंवा तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे कुठल्या अंगाने त्याच्याकडे पाहायचं याच्यावरती काथ्याकूट करायचा. तर मग ह्या स्रोताचा वापर का नाही करायचा? जरूर करावं. आणि हे फक्त एक मार्गी जाणं कोणत्याही आणि नक्कीच म्हणजे फक्त कोळसा किंवा फक्त हे याच्या मागे जाणं हे चुकीचं आहे. हे माझ्या मताने तरी आपल्याला निसर्ग वेगवेगळ्या तऱ्हेची एनर्जी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात देत असतो आणि आपल्या वापरात सुद्धा जी हे आता हे रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे तर ती क्षमता आहे. म्हणजे हे एक प्रकारचं गूढ आहे की हे आपण एवढ्या का करत नाही. एक मात्र त्याला सांगता येतंय की बऱ्याच वेळेला गोष्टी अर्थशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र ह्याच्यावरतीच नुसते जात नाही, पण बऱ्याच वेळा ज्या सोप्या असतात ते लोक करायचा प्रयत्न करतात. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळं सोपं आहे आणि एस्पेशली त्यातलं की जे निसर्गाला आणि या जरा स्ट्रॉंग शब्द वापरणार आहे की निसर्गाला ओरबाडून सहज नेता येतं. निसर्ग आपल्याला उलट उत्तर असं सहजासहजी देत नाही, जे आपण बोलतोय तसं बोलू शकतो. त्यामुळे जर आपण आपल्या जांभ्या दगडाच्या खाणी म्हणा किंवा कोळशाच्या खाणी म्हणा, जे काय आहे ते उकरून न्यायचं आणि ते वाटत बसायचं. त्यात स्वतःचं काही नाही. जे निसर्गाने केलं ते फक्त वापरायचं आणि मग त्याला निस्तरत बसायचं. हे मला जरा थोडस म्हणजे काय म्हणतात ते बॅकवर्ड वाटतं. म्हणजे त्यात आपलं स्वतःचं काहीच नाही. म्हणजे असंच जर आपण विचार करत बसलो तर जे लोक असं जर विचार करतात असं वाटतं की त्यांनी थोडा असा विचार करावा की अरे आपल्याला थोडी तरी प्रगती करून दाखवली पाहिजे की नाही स्वतःच्या. अजून एक फक्त शेवटचा म्हणजे अगदी समारोप करताना पण एक वेगळा प्रश्न आहे आणि तो व्यक्तिशः मला असलेली एक शंका म्हणून तो प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या विषयामध्ये पर्यावरण असेल किंवा ऊर्जा विशेषतः तर याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा असा शब्दप्रयोग वारंवार वापरला जातो आणि त्याच्याबद्दल बोललंही जातं. अपारंपरिक ऊर्जेचा जेव्हा आपण विचार करू लागतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा समजतो की अपारंपरिक ऊर्जा म्हणजे नैसर्गिक स्रोतापासून निर्माण झालेली जी काही सौर असेल किंवा ती ऊर्जा. मुळात अपारंपरिक या शब्दाचा अर्थ जर पाहायला गेलं किंवा त्या शब्दाशी त्याचा अर्थ जोडायला गेलं तर ही अपारंपरिक आहे का जी नंतर आम्ही मेकॅनिझम मधून निर्माण केलेली जी आहे ती अपारंपरिक आहे? नाही, मेकॅनिझम्स तर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर लागणारच. त्यामुळे मला हा शब्द ना अपारंपरिक मला हा असा अचूक शब्द वाटत नाही. काही ठिकाणी असं म्हणतात की अपारंपरिक म्हणजे ज्याच्यातून प्रदूषण तयार होत नाही असा. हो ठीक आहे, पण अगदी सौर ऊर्जा आता जे आपण जे म्हणतो म्हणजे फोटोव्होल्टेक याच्यातनं
त्याच्यातून सुद्धा आता त्याच्यावर बऱ्याच प्रकारचे आता विचार आहेत की कारण त्याच्यासाठी जी मेटल्स लागतात, सेमीकंडक्टर मेटल्स लागतात, ग्लास तयार करायला लागते, तर त्याच्यात सुद्धा म्हणजे पर्यावरणावरती हे होऊ शकतात, इफेक्ट्स येऊ शकतात. त्यामुळे हा मला शब्द तो बरोबर वाटत नाहीये, पण एक लक्षात ठेवायचं, ऊर्जेचं म्हणजे इनफॅक्ट एनर्जी फक्त इलेक्ट्रिसिटी नाही. आपण ज्या प्रकारे एनर्जी वापरतो तिथून कोणत्या प्रकारे आपण ती निर्माण करायची हे शिकणं हे फार महत्वाचं आहे. एक बंगलोरमध्ये प्रोफेसर होते, प्रोफेसर अमूल्य रेड्डी म्हणून. त्यांनी याबद्दल खूप छान प्रकारे लिहिलं आणि त्याच्यामुळे बरीच मुलं त्या कामात अशी लागलेली आहेत. तर त्यांचं महत्वाचं म्हणजे म्हणणं असं की आता जर आपल्याला जर हीट हवी असेल तर जेवढी आपल्याला नॅचरल हीट वापरता येईल ती डायरेक्टली हीट वापरावी, कारण जेवढं आपण त्याला असं कन्व्हर्ट करत जातो तेवढे आपले लॉसेस वाढत जातात. आता आपण साधं जर पाणी तापवायचं म्हटलं तर पाणी तापवायचं म्हटलं आणि आपण म्हटलं की हल्ली आता इलेक्ट्रिक गिझरनी तापवायचं सगळीकडे, म्हणजे आपण काय करतोय, म्हणजे कोणीतरी कुठेतरी कोळसा किंवा न्यूक्लिअर किंवा कोणतरी जमिनीतून खोदून काढताय, त्याच्यासाठी एनर्जी लागते, मग ते खोदून ते क्रश करतायत, मग ते जाळतायत, त्याच्यातून प्रेशर निर्माण करतायत, ते प्रेशर निर्माण केलं की ते हीट म्हणजे पाणी आधी गरम करतायत, त्याच्यातून प्रेशर निर्माण करतायत, त्या प्रेशरमुळे टर्बाईन चालवत आहेत, ते टर्बाईन चालवल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी तयार करतायत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, मग ती इलेक्ट्रिसिटी स्टेप अप करतायत, ट्रान्सफॉर्मर मधनं मैलोन मैल पाठवतायत, मग पुन्हा स्टेप डाऊन करतायत आणि शेवटी काय करतायत तर आपल्या गिझरमध्ये एक एलिमेंट टाकून पाणी गरम करतायत. आता हे करण्यापेक्षा कितीतरी असे उपाय आहेत की ज्याच्यातून आपल्याला हीट टू हीट आपण करू शकतो. तेव्हा आपण त्याचं इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र त्याला आपण कसंही जोडून द्यावं, पण निसर्ग आपल्याला हे सांगतोय आणि पर्यावरण शास्त्र हे सांगतंय की तुम्ही तुमचं अर्थशास्त्र जेवढं निसर्गाला निगडीत करून द्याल तेवढी तुम्हाला ऊर्जा जास्त मिळेल, तेवढं तुम्हाला एनर्जी जास्त मिळेल. आणि तुम्ही जर ते केलं नाही तर प्रत्येक ठिकाणी तुमचं प्रदूषण वाढत 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 जात आहे. आता म्हणजे आपण आता सोलर वॉटर हिटर्स म्हणतो, ते काय करतात, जी सूर्याकडनं आपल्याला थर्मल एनर्जी म्हणजे हीट मिळते ती तुम्हाला कन्व्हर्ट करून तुम्हाला ते पाणी वापरायला. काय वाईट आहे त्याच्यात, सरळ सरळ आहे. मग त्याला आपण जर आर्थिक काही सवलती दिल्या जास्त तर ते सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाहीये का. तर म्हणून आपल्याला जे करायचं असतं त्याच्यासाठी जी एनर्जी लागते त्याप्रमाणे एनर्जी निर्माण करणं हे कमी प्रदूषण, त्यामुळे त्या उपयोगासाठी ती अपारंपरिक ऊर्जा असं म्हणता येईल. हा एक विचार. कोणतंही आपलं जनरली म्हणणं की बस सौर ऊर्जा म्हणजे अपारंपरिक किंवा आपली वाऱ्यापासून आपण पवनचक्की चालवली की ती अपारंपरिक, म्हणजे असं सगळीकडे असं नाहीये ते. त्यामुळे ते अपारंपरिक शब्दाला थोडं आणखी विचारपूर्वक काहीतरी म्हणजे त्याचं मराठीकरण करताना कल्पना स्पष्ट करायला पाहिजे. मी सुरुवातीला तुम्हाला विनंती केली त्याच्याप्रमाणे अगदी आमच्या श्रोत्यांना समजेल अशा भाषेत ह्या सगळ्या प्रकाराचा तुम्ही उहापोह केलात. सर, शेवटचा प्रश्न विचारतो आणि रादर तो प्रश्न नाहीये, मला श्रोत्यांना मुद्दाम त्याच्याबद्दल अवगत करायचंय म्हणून मी हा मुद्दा घेतोय आणि संवादाचा समारोप करतो. कारण सरांच्या सगळ्या ह्या प्रवासाबद्दल आपण बोललो, पर्यावरण शास्त्रातल्या त्यांच्या माहितीबद्दल बोललो, त्यांची सुरुवातीचं अकॅडमिक सर्व त्यांचा जो पार्ट होता त्याच्याबद्दल मी माहिती दिली. एक सरांचं नोटेबल काम जे आहे विशेष करून म्हणजे, कारण आता असं म्हटलं जातं की एसी एअर कंडिशनर ही आता लक्झरी राहिली नसून गरज निर्माण झाली आहे, असं एक आता सर्वसामान्यांमध्ये म्हटलं जातं. ह्या एसी मध्ये जे स्टार्स असतात, 4 स्टार, 3 स्टार, 5 स्टार असे जे एसीतले स्टार्स असतात
तर हे सगळे ह्या मेकॅनिझमचे जी काही टीम काम करत होती किंवा ज्यांनी ते बनवलं, तर डॉक्टर पंडित सर इज वन ऑफ देम. आणि याचं पूर्ण श्रेय यांना जातं. मला वाटतं सुरेश प्रभू मंत्री असतानाच्या काळामध्ये हा सगळा उद्योग झालेला आहे आणि त्यामुळे त्याचं क्रेडिट अर्थातच तुम्हाला आहे. आणि त्याच्याबद्दल थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगून आपण आजच्या वादाचा समारोप करूया. नाही, सगळं क्रेडिट माझं नाहीये. ती खरोखर म्हणजे टीम होती. एवढंच की मी त्यावेळेला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी कन्झर्वेशनचा प्रेसिडेंट होतो. इकडे इन्स्टिट्यूटची टीम इथे होती, खूप छान टीम होती आणि ती अजून लोक इथे आहेत. त्यावेळेला ही अशी कल्पना निघाली आणि ती 1-2 ठिकाणी पूर्वी झालेली होती. अमेरिकेत कॅलिफोर्नियात केलं होतं, न्यूझीलंडमध्ये केलं होतं असं. पण आपल्या समाजासाठी ही कल्पना अजून अंमलात आली नव्हती. त्यावेळेला सुरेश प्रभूंनी खूप ह्याचा सपोर्ट दिला आणि त्यांना ते पटलं आणि त्यामुळे ते त्याच्या मागे उभे राहिले. आणि त्यावेळेला ती स्कीम आपल्या दृष्टिकोनातून कशी करायची, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्यात आपल्या इंडस्ट्रीजना गोदरेज, LG वगैरे असे जे आहेत त्यांना त्यात कसे गुण घ्यायचे, म्हणजे त्यामुळे ते स्टार्स चांगले लावतील आणि मग ह्याच्यात कमीत कमी गव्हर्नमेंटनी एन्फोर्समेंट करायला लागेल असं बघायचं. कारण जिथे जिथे तुम्ही एन्फोर्समेंट आणि कंप्लायन्स आणि या गोष्टी आणता तिथे दुसरंच काही काही निर्माण व्हायला लागतं. तर त्यापेक्षा मार्केट फोर्सेस जे म्हणतात ते आपण कसे वापरायचे, तर ह्याच्यात महत्वाचं म्हणजे आयडिया अशी होती की आपण जर तुम्ही जीवनशैलीवरनं सुरुवात केली तर जीवनशैलीच जर बदलली की जिथे आपण कंझ्युमर म्हणून AC किंवा रेफ्रिजरेटर किंवा पंप्स किंवा जे काय आहे ते विकत आता घ्यायला गेलो तर आपल्याला ते कळलं पाहिजे की यातली एफिशियंट कोणती आहे. जर कळलंच नाही तर लोक घेणार नाही आणि जर कळलं तर प्रत्येक मॅन्युफॅक्चरर सुद्धा म्हणतो की मला आता नाही, मी 4 स्टार्स बनवतो किंवा मी 5 स्टार्स बनवतो. म्हणजे ते मार्केट फोर्सेस म्हणून जे म्हणतात ते उपयोगात आणणं. पण ते उपयोगात आणायला महत्वाचं म्हणजे की ती जीवनशैली बदलणं, बिहेवियर चेंज करणं. म्हणजे ते म्हणतात जसं मार्केटमधला डिमांडच बदलणं. डिमांड जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा सगळे आपले प्रोड्युसर्स नक्की तिथे येतील आणि प्रोड्यूस करतील. तुम्ही जिथे डिमांड जर बदलला नाहीत आणि नुसतं आणखीन आम्ही सप्लाय करू ह्याला जर सवलती देत बसला ते बदलण्याचे चान्सेस फार कमी आहेत. म्हणून माझं तरी याच्यावरनं अगदी ठाम मत आहे की पर्यावरणशास्त्र आणि आपली जीवनशैली बदलणं ह्याच्यासाठी आपले कंझ्युमरचे रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि तो डिमांड आपण कसा बदलू शकतो इथे खूप महत्व अजून दिलं पाहिजे. आणखीन एक छोटं उदाहरण म्हणजे असं, शेतकऱ्याला पाणी लागतं, त्याला पाणी मिळालं तर ऊर्जा मिळाली नाही तरी तो काही बोलणार नाही. त्यामुळे सवलत देणं किंवा त्याला कोणत्या कोणत्या सोल्युशन्स देणं, हे पाण्यात काय देणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यात सवलती फुकट विजेची देणं हे जास्त महत्वाचं नाहीये. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या डिमांड साईडवर महत्वाचं आहे ना. आणि ते आम्ही सगळे टीम मिळून ह्या एक्सपिरियन्समधून आम्ही शिकलो. आणि तेव्हापासून म्हणजे आता त्याला 20-22 वर्ष झाली जेव्हा एनर्जी कॉन्झर्वेशन बिल आलं तेव्हा. पण त्यानंतर भारतात खूप एनर्जी कॉन्झर्वेशन झालंय. इनफॅक्ट जगातला हा एक महत्वाचा हे उदाहरण आहे की हे एनर्जी कॉन्झर्वेशन किंवा एफिशियन्सी हे कसं करू शकतात. आणि ह्याचं क्रेडिट गव्हर्नमेंटला, सुरेश प्रभूंसारख्या लिडर्सना आणि आमच्या सगळ्या टेक्निकल टीम्सना आहे. हे एकत्र केलेलं आहे सगळ्यांनी आणि त्याचा इफेक्ट आहे. पण हे होऊ शकतं आणि हे महत्वाचं ह्याच्यात काय
आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला दाखवता आलं सगळ्या आमच्या टीमला की हे होऊ शकतं, हे आपण करू शकतो. आणि जर अशी लिडरशिप आली किंवा अशी टीम एकत्र आली तर हे पर्यावरणाचे जे काही इश्यूज आहेत ते आपण टॅकल करू शकतो. करायचंय की नाही पुढची गोष्ट. एक वाक्य तुमचं आजच्या विवेचनातलं अत्यंत महत्वाचं होतं की तुम्ही तो सगळा विषय त्यांच्यापुढे मांडलात आणि तो त्यांना समजला. म्हणजे अकॅडमिकली क्वालिफाईड व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल तर त्याचा उपयोग कसा होतो याचाच हा एक परिपाक मानावा लागेल. आणि त्याच्यामुळे हा पुढे सगळा विषय घडला. आणि तुम्ही जरी त्याचं श्रेय घेतलं नसलं तरी दो यू आर अ पार्ट ऑफ दॅट टीम, त्याच्यामुळे अर्थातच क्रेडिट गोज टू यू ऑल्सो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कलांगणच्या वतीने ह्या सगळ्या कार्यामध्ये असल्याबद्दल अभिनंदन करतो. सर, आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या औचित्यानं मी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे पर्यावरण शास्त्रज्ञाशी मला बोलता आलं. या संवादाचा समारोप करताना काय सांगा? समारोप करताना एवढंच सांगेन की हे शक्य आहे. क्या बात आहे, शक्य आहे. पर्यावरण शास्त्रज्ञाची पॉझिटिव्हिटी आणि ती सुद्धा कॉन्ट्राव्हर्सी निर्माण न करता असलेली पॉझिटिव्हिटी या अंगानी मी या तुमच्या 3 शब्दाकडे पाहतो आणि त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं विशेष अभिनंदन करतो. मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिवशी मी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर नितीन पंडित यांच्याशी मी संवाद साधला. आणि मी सुरुवातीला त्यांना विनंती केली होती त्याच्याप्रमाणे अत्यंत किचकट असलेला विषय असून सुद्धा आमच्या सर्वसामान्य श्रोत्यांना समजेल अशा भाषेत तो त्यांनी सहजगत्या उलगडून सांगितला. याच्याबद्दल कलांगणच्या वतीने आणि आमच्या या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेसाठी आज आपण वेळ दिलात याही बद्दल आपले मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आज 29व्या भागात आपण डॉक्टर नितीन पंडित यांच्याशी संवाद साधला. आज पुन्हा एकदा हा संवाद समारोप करताना जागतिक पर्यावरण दिवसाच्या तुम्हाला सुद्धा सर्व पर्यावरण प्रेमींना आणि जे पर्यावरण प्रेमी नसतील त्यांना पर्यावरण प्रेमी होण्यासाठी म्हणून शुभेच्छा देताना या संवादात आज इथेच थांबतो. पुन्हा लवकरच अशाच एखाद्या संगमेश्वर संपदा या व्यक्तिमत्वाशी पुन्हा संवाद करण्यासाठी लवकर भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार.